शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये एक आगळं वेगळं पीक ज्याच्यातून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो अशा पद्धतीचं आजचं पीक घेऊन आलेलो आहे मी, ज्याला आमच्याकडे मेलॉर्डिया म्हणतात किंवा ज्याला सगळीकडे सर्रासपणे ओळखलं जातं ते फ्रेंच बीन. फ्रेंच बीन लागवडीचं तंत्रज्ञान, लागवडीच्या सुरुवातीची स्टेज, जे माझं गेलेलं कांदा पीक आहे त्या शेतामध्ये तुमच्या समोर प्लॉट आहे. मी लावलं आहे, कांद्याला रोटा मारला आहे आणि कांद्याला रोटा मारून लावलं त्याच्यामध्ये फ्रेंच बीन्स. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, एका माझ्या शेतकरी बांधवाची कमेंट आली, तुमचा गेलेला कांद्याचा प्लॉट आहे तो प्लॉट दाखवा, ज्याला रोटा मारला आहे तो दाखवा आणि त्याच्यामध्ये काय केलं हे दाखवा. त्याच्याकरताच हा व्हिडिओ बनवला. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ज्या कांद्या प्लॉटचे मी तुम्हाला व्हिडिओ टाकले होते त्या प्लॉटला कांद्याला रोटा मारलेला मी तुम्हाला दाखवलं आहे. कांद्याला रोटा मारला, 10-15 गोणे निघले. तिकडे बघत तुम्हाला दिसत असेल, तिकडे टाकलेला कांदा आहे, काढून टाकला आहे. बाजार भेटले नाही, आता तो विषय वेगळा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघा की ते जे कांदा आहे पीक आहे होतं त्याला नांगरल्यानंतर रोटा मारला आणि रोटा मारून शेत तयार केलं. तर ते त्याच्यामध्ये काय लावायचं असं 2 पर्याय होते, एक झेंडू किंवा फ्रेंच बीन. झेंडूचं कॅन्सल केलं आणि फ्रेंच बीन्सवरती फायनल झालं. म्हणून आज आपण बघणार आहे फ्रेंच बीनची लागवड. एक वेगळं पीक आहे ज्याला बाजारामध्ये चांगल्या पद्धतीनं मार्केट भेटतं आणि ज्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पादन भेटतं. एक आर्थिक नफा शेतकऱ्यांना म्हणता येईल अशा पद्धतीचं फ्रेंच बीन्स किंवा ज्याला मेलॉर्डा म्हणतात त्या मेलॉर्डाचे शेंगा येतात लांब लांब. बऱ्याच शेतकरी बांधवांना कदाचित माहीत पण नसेल, बरेच जणांनी हे पीक घेतलेलं पण असेल, बरेच जण हे पीक घेणार असतील. हे जे पीक आहे हे पीक घेत असताना याचं एक शास्त्र आहे. तिन्ही हंगामामध्ये, खरीप, रब्बी आणि उन्हाळ तिन्ही हंगामामध्ये येतं. याचं अजून एक शास्त्र असं आहे, फार कमी तापमान किंवा फार जास्त तापमानसुद्धा याला चालत नाही. उन्हाळी हंगामामध्ये जर जास्त तापमानात जर घेतलं पीक येतं पण उत्पादन कमी निघतं. रब्बी हंगामामध्ये जर घेतलं तर ते फार जर ज्या भागामध्ये थंडी आहे तिथं जर घेतलं तिथंही येतं पीक, उत्पादन कमी निघतं आणि परिणामी रोगराईला जास्त बळी पडतं. अशा पद्धतीनं हे जे पीक आहे या पिकाची रब्बी हंगामामध्ये आम्ही निवड केली. याची लागवड करत असताना काय पद्धतीने केलं गेलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांची बियाणं आहेत, ती बियाणं उपलब्ध भेटतात. आता सुरुवातीला आपण बघूया जमीन कशी पाहिजे. मी हवामानाचं सांगितलं, फार जास्त थंडी नको, फार जास्त उष्णताही नको, अशा साधारणपणे 18 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान या पिकाला चांगलं मानवतं. आता याच्यामध्ये जमीन तयार करत असताना ऑलरेडी कांदा पीक होता, त्या कांदा पीक डायरेक्ट उभ्या पिकातच नांगरला, मोठाला थोडा कांदा काढून घेतला, त्यात नांगरल्यानंतर रोटा मारला, जमीन भुसभुशीत केली. हे पीक असं आहे की याला जमीन भुसभुशीत असणं गरजेचं आहे, कारण मुळी ही जमिनीमध्ये चांगली खोलवर जात असते, पसरत असते आणि जमीन जर भुसभुशीत असेल तर त्याचा अन्नद्रव्य आपटे करायला याचा फायदा होत असतो. आता त्याच्यानंतरचा प्रश्न येतो की जमीन भुसभुस केल्यानंतर बरेच जण सरीवरंबा पद्धतीने सुद्धा करतात, पण मी या ठिकाणी काय केलं की बेड पद्धतीवरती ह्या फ्रेंच बीन्सची लागवड केली आहे. सिंगल ठिबक लॅटरल वापरलेलं आहे. साधारणपणे 2-2.5 फुटाचा बेड पाडलेला आहे आणि त्याच्यावरती मल्चिंगचा वापर केलेला आहे. मल्चिंगचा वापर याच्यासाठी केला आहे की उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते. पुढं जे पाणी आहे उन्हाळ्यामध्ये म्हणजे रब्बीचंच आहे, पण आता पुढं 1-1.5-2 महिन्यानंतर काय होईल की जेव्हा प्लॉट फॉर्मला येईल तेव्हा पाण्याची कमतरता निर्माण होईल आणि पाणी कमी लागावं, खुरपणीचा खर्च वाचावं आणि जे पीक आहे ते पीक व्यवस्थित यावं आणि जास्तीत जास्त दिवस चालावं. शेततळ्याचं जे पाणी ते पाणी वापरता येईल आपल्याला आणि या पद्धतीनं पुढे जर पाण्याची कमतरता झाली तर जास्तीत जास्त दिवस आपल्याला हा प्लॉट चालवता येईल. ह्या हेतूने मल्चिंगचा वापर केलेला आहे. मल्चिंगचा योग्यच आहे, काही अडचण नाही मल्चिंग वापर, पण खर्च वाढतो. ज्यांना शक्य ते मल्चिंग वापरू शकता. अशा पद्धतीनं हे जे फ्रेंच बीन्स आहे ह्या फ्रेंच बीन्सचं बियाणं किती लागतं, साधारणपणे 8 ते 10 किलो प्रति हेक्टर. हा प्लॉट आहे साधारणपणे 25-26 गुंठ्याचा. 25-26 गुंठ्यामध्ये 2.5 किलो बियाणं लागलेलं आहे. प्रत्येक जे होल आहे मल्चिंगला त्या होलमध्ये या ठिकाणी हे जे आहे बी आहे ते बी टाकलेलं आहे. याचं बी येतं आणि ते बी याच्यामध्ये टाकतात. टाकल्यानंतर पाणी सोडलेलं आहे. आता याच्यामध्ये जमीन भुसभुशीत करता असताना जो बेसल डोस आहे किंवा खतं काय वापरायचे, याला साधारणपणे 22 गोण्या, 40 किलोची कोंबड खताची जे गोणे आहेत ते गोणे भेटलेले आहे. 22 गोण्या याला ह्या प्लॉटला टाकलेले आहेत. त्याच्यानंतर 18-18-10 आणि सिंगल सुपर फॉस्फेट हा रासायनिक खतांचा डोस दिलेला आहे. एवढाच डोस वापरलेला आहे, बाकी काही नाही. आणि कांद्याचं जे रोटावेटर मारून त्याचं जे खत तयार होईल किंवा जे कुजल ते एक खत,
याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही टाकलेलं नाही. म्हणजे कोंबड खताच्या 22 गोण्या टाकलेल्या आहे. 40 किलोची एक गोणी होती, अशा 22 गोण्या टाकलेल्या आहे. आणि 18-18-10ची एक गोण आणि त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेटची एक गोण असं कॉम्बाईन करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. मायक्रोन्यूट्रंट टाकायचं होतं, पण पुढं स्प्रेमधून सुद्धा देता येईल, त्याच्यामुळे मायक्रोन्यूट्रंट वगैरे काही टाकलेलं नाही. अशा पद्धतीने लागवड केली. आता लागवड करत असताना साधारणपणे हे जे मेलॉड आहे किंवा जे फ्रेंच बीन्स आहे, हे जे आहे हे सव्वा फुटावरती याची लागवड आहे. म्हणजे तुम्ही रो टू रो बघितलं तर 1.25 फुटाचं जे होल आहे त्या होलमध्ये आपण लागवड केली आहे. आणि साधारणपणे याच्यावरती झिगझॅग पद्धतीनं म्हणजे सगळे जे होल आहे त्या होलमध्ये टाकलेले. पण जर आपण असं बघितलं तर असे झिगझॅग पद्धतीनं, असं जर बघितलं सरळ पद्धतीनं लागवड केलेली आहे. आणि ह्या दोन्हींच्यामध्ये जी सिंगल लॅटरल टाकलेली आहे ती सिंगल लॅटरल आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. हे जे पीक आहे ह्या पिकाला साधारणपणे वरच्यावर पाणी लागतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये नाही, पण जेव्हा फुलावराच्या अवस्थेमध्ये असतं साधारणपणे लागवड झाल्यानंतर 50-55 दिवसामध्ये याला याच्या जे शेंगा आहेत ते शेंगा तोडायला येतात. 45-1 दिवसामध्ये याला फुलं लागतात आणि कोवळी शेंग मार्केटला तोडून नेली जाते आणि याला चांगल्या पद्धतीनं बाजार भेटतो. याचं जे उत्पादन आहे, जे राक्षसी उत्पादन म्हणतो आपण, त्याला त्या पद्धतीनं उत्पादन निघतं. फक्त प्लॉटची योग्य काळजी, प्लॉटचं योग्य व्यवस्थापन आणि तेही सुरुवातीपासून जर असेल तर राक्षसी उत्पादन निघतं, भरपूर उत्पादन निघतं. आणि याच्यामुळं काय होतं की राक्षसी उत्पादन का म्हणलं की आवडव्यव जर उत्पादन निघलं तर याच्यामुळे काय होतं की बाजार थोडे फ्लक्च्युएट झाले, कमी जरी झाले तर पण उत्पादनामध्ये त्याची भर निघून येते. तर अशा पद्धतीनं हे जे फ्रेंच बीन्स आहे ह्या फ्रेंच बीन्सची लागवड करू शकता. म्हणजे याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये जमीन तयार करण्यापासून याला जी जमीन आहे ती जमीन हलक्या स्वरूपाची लागते, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. आणि तिसरं म्हणजे जी जमीन आपण तयार करतोय ती जमीन भुसभुशीत असणं सगळ्यात गरजेचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, याच्या मुळ्या पसरतात आणि पसरलेल्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या काय होते, जेवढी हलकी जमीन किंवा जेवढी भुसभुशीत जमीन तेवढ्या लांबवर पसरतात आणि लांबवर पसरल्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रव्य तयार करतात, अन्नद्रव्य अपटेक करतात. आणि अन्नद्रव्य अपटेक केल्यामुळे काय होते की ते जे पीक आहे ते पीक चांगल्या पद्धतीने येतं. आता याच्यावरती येणारे रोग असतील, किडी असतील, आहेत काही प्रमाणामध्ये आहेत, पण एवढाही खर्च नाही बाकीच्या जर कम्पेअर जर बाकीचे पिकं जर केले तर त्याचं नाही. आणि बाजारची एक शाश्वती आपल्याला सांगता येईल की फार लॉस याच्यामध्ये होत नाही. बाजार एक बऱ्यापैकी बाजार राहतात आणि त्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन जर का शेंगा आपण कोवळ्या मार्केटला नेलं तर चांगल्या बाजारने विकतात. हॉटेलिंग सेक्टर असेल, त्याच्यानंतर घरगुती वापरासाठी असेल, त्याच्यानंतर बिर्याणी असेल, व्हेज बिर्याणी असेल, मसाले भात असेल, याच्यामध्ये सर्रासपणे वापरतात. मार्केटमधून आपण बरेच आपल्या गृहिणी असतील किंवा शेतकरी बांधवसुद्धा असतील मार्केटमधून भातासाठी घेतात आणि त्याची एक वेगळी टेस्ट या आपल्या इकडं वापरतात अलीकडच्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळं काय झाले, या पिकाला मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. म्हणजे आणि त्याची जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे तीसुद्धा चांगल्या पद्धतीने. त्याच्यानंतर शेवटच्या स्टेजला जेव्हा प्लॉट जातो तेव्हा काय होतं की ह्याच्या ज्या शेंगा आहेत ज्या निबार होतात किंवा जर का आपल्याकडून चुकून राहिलं तर त्याचे दाणेसुद्धा आपल्याला काढून ठेवून त्याचीसुद्धा भाजी करता येते. म्हणजे मल्टीपर्पज अशा पद्धतीचं, कदाचित जर फार बाजार पडले, मार्केट नाही आहे चालू, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तेव्हा आपल्या जर प्लॉटला शेंगा जर निबार राहिल्या तर त्या निबार शेंगा वाळूनसुद्धा आपल्याला त्याचे दाणे काढूनसुद्धा विकता येतात किंवा त्याच्यापासून आपल्याला भाजीसाठी ते विकू शकतं किंवा ते साठवूनसुद्धा ठेवू शकतं. त्यालाही मागणी आहे बाजारामध्ये. तर अशा पद्धतीनं हे जे पीक आहे हे पीक कोवळं आहे, पण याच्यामध्ये एक गरजेची बाजू अशी आहे किंवा गरज अशी आहे, ह्या पिकाला फुलांची संख्या जेव्हा जास्तीत जास्त लागेल आणि त्याच्यातून येणारं उत्पादन त्यावेळी जास्त लागेल. फुलांचं रूपांतर शेंगामध्ये करताना आणि शेंग ही कोवळी असताना तोडली गेली पाहिजे, मार्केटला नेली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होत असतो. जर का निबार शेंगा जास्त दिवस याच्यावरती प्लॉटवरती राहिला तर ते नवीन फुल पेकत नाही किंवा नवीन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फुलधारणा शेंगा येते नाही. अशा पद्धतीनं सुरुवातीच्या स्टेजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. जसं प्लॉट वाढेल तशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्यासाठी बनवता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि काही शंका असतील तर शंकासुद्धा कमेंटमध्ये करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.